इमॅजिन एक असा क्रिकेट टुर्नामेंट जिथे प्लेयर्सचं करिअर सुरू होण्याआधीच डिसाईड होतं, जिथे टीनेजर्स कंट्रीची जर्सी घालून वर्ल्ड स्टेजवर प्रेशर हँडल करतात आणि जिथे फ्युचर इंटरनॅशनल सुपरस्टार्स पहिल्यांदा स्पॉटलाइटमध्ये येतात. हा टुर्नामेंट आहे ICC मेन्स अंडर 19 वर्ल्ड कप आणि हा फक्त ज्युनियर क्रिकेट नाही तर फ्युचर इंटरनॅशनल क्रिकेट डिसाईड करणारी सभा आहे. ICC मेन्स अंडर 19 वर्ल्ड कप ही एक ग्लोबल टुर्नामेंट आहे जी इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल द्वारा दर 2 वर्षांनी कंडक्ट केली जाते. या कॉम्पिटिशन मध्ये जगभरातील बेस्ट अंडर 19 टीम्स पार्टिसिपेट करतात. 1988 मध्ये पहिल्यांदा या टुर्नामेंटची सुरुवात झाली आणि 1998 पासून तो रेग्युलर ICC इव्हेंट बनला. या टुर्नामेंटचा मेन पर्पज हा आहे की यंग प्लेयर्सला डोमेस्टिक ज्युनियर क्रिकेट पासून डायरेक्ट इंटरनॅशनल क्रिकेटच्या प्रेशरसाठी रेडी करणं. फॉर्मॅट, शेड्यूल, नॉकआउट प्रेशर, ट्रॅव्हल कंडिशन्स आणि एक्सपेक्टेशन्स सगळं काही सिनियर वर्ल्ड कप सारखंच असतं. या टुर्नामेंटची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ म्हणजे याची हिस्ट्री. आज जे प्लेयर्स वर्ल्ड क्रिकेटला डॉमिनेट करतात त्यांच्या करिअरचा फर्स्ट इंटरनॅशनल एक्सपोजर या अंडर 19 वर्ल्ड कप मधूनच आला आहे. विराट कोहलीने 2008 मध्ये इंडियाला अंडर 19 टायटल जिंकून दिला आणि नंतर तो मॉडर्न क्रिकेटचा आयकॉन बनला. स्टीव्ह स्मिथ, केन विलियमसन, जो रूट या सगळ्यांनी अंडर 19 क्रिकेट खेळून पुढे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक एरा डिफाईन केला. ब्रायन लारा, ग्रॅम स्मिथ, सनथ जयसूर्या, युवराज सिंग सारखे लेजेंड्स ही या टुर्नामेंट मधूनच पुढे आले आहेत. हा एक कोइन्सिडेन्स नाही, हा एक पॅटर्न आहे. अंडर 19 वर्ल्ड कप फक्त टॅलेंट टेस्ट करत नाही, तो टेम्परमेंट टेस्ट करतो. या लेवलवर प्लेयर्सला रिअल प्रेशर फेस करावा लागतो. कोलॅप्स मध्ये बॅटिंग, लास्ट ओव्हर डिफेंड करणं, नॉकआउट मॅच मध्ये एक चूक मॅच बाहेर काढून टाकू शकते. या मोमेंट्स मधून सिलेक्टर्सला कळतं की कोणता प्लेयर मेंटली सिनियर क्रिकेटसाठी रेडी आहे. नॅशनल सिलेक्टर्स, कोचेस आणि हाय परफॉर्मन्सेस टीम या टुर्नामेंटवर बारीक नजर ठेवतात, कारण या परफॉर्मन्सवर फ्युचर सिलेक्शन डिपेंड होतं. रिसेंट इयर्स मध्ये पण या टुर्नामेंटने हे प्रूव्ह केलं आहे. शुभमन गिल, पृथ्वी शॉ, कगिसो रबाडा, रशीद खान हे सगळे प्लेयर्स अंडर 19 प्लॅटफॉर्मवर शाईन झाले आणि नंतर सिनियर लेवलवर स्टार बनले. एस्पेशली असोसिएट नेशनसाठी अंडर 19 वर्ल्ड कप एक लाईफ चेंजिंग अपॉर्च्युनिटी असते. अफगाणिस्तान, आयर्लंड, नेपाळ सारख्या टीमसाठी ही कॉम्पिटिशन फक्त मॅचेस नाही तर कॉन्फिडन्स आणि बिलीफ बिल्ड करते. रशीद खान सारख्या प्लेयर्सने सांगितलं आहे की अंडर 19 एक्सपोजरमुळे त्याला इंटरनॅशनल क्रिकेटसाठी मेंटली स्ट्रॉंग बनायला मदत झाली. अंडर 19 वर्ल्ड कपचा एक मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे तो सिनियर इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट रेप्लिकेट करतो. यंग प्लेयर्स फॉरेन कंडिशन्समध्ये खेळतात, डिफरंट पिच बिहेवियर समजून घेतात आणि वेगवेगळ्या क्रिकेटिंग कल्चर समोर फेस करतात. त्यांना मीडिया इंटरव्ह्यूज, डिसिप्लिन, फिटनेस स्टँडर्ड्स, रिकव्हरी रुटीन्स या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स मिळतो. हा सगळा एक्सपिरियन्स पुढे जाऊन टेस्ट क्रिकेट, वर्ल्ड कप आणि प्रेशर टूल्समध्ये कामाला येतो. लीडरशिप हा पण टुर्नामेंटचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. काही प्लेयर्सला पहिल्यांदा कॅप्टन्सीचा एक्सपिरियन्स इथेच मिळतो. डिसिजन मेकिंग, फील्ड प्लेसमेंट, बॉलिंग चेंजेस, टीममेट्स हँडल करणं या सगळ्या स्किल्स फ्युचर इंटरनॅशनल कॅप्टन्स इथे शिकतात. ग्रेम स्मिथ आणि विराट कोहली सारखे लीडर्स या एज ग्रुप क्रिकेटमधूनच लीडरशिप क्वालिटीज डेव्हलप करत गेले. आजच्या मॉडर्न क्रिकेटमध्ये अंडर 19 वर्ल्ड कपचा इम्पॉर्टन्स अजून वाढला आहे, कारण फ्रँचायझी क्रिकेट, IPL, बिग बॅश आणि इतर लीग्स अंडर 19 परफॉर्मन्सेस क्लोजली ट्रॅक करतात. एक स्ट्रॉंग अंडर 19 कॅम्पेन प्लेअरला प्रोफेशनल कॉन्ट्रॅक्ट, अकॅडमिक सपोर्ट आणि मेंटरशिप मिळवून देऊ शकतो. म्हणून या टुर्नामेंटला आज अनऑफिशियल ऑडिशन फॉर वर्ल्ड क्रिकेट असं पण म्हणलं जातं. करंट मेन्स अंडर 19 वर्ल्ड कप मध्ये ही तसंच पिक्चर दिसून येतं. टीम्स फक्त ट्रॉफीसाठी नाही तर करिअर शेप करण्यासाठी खेळतात. यंग बॅटर्स अंडर प्रेशर सेंचुरीज करतात, फास्ट बॉलर्स मॅच विनिंग स्पेल्स टाकतात आणि क्लोज गेम्स मध्ये कंपोजर दाखवतात. काहींची जर्नी लवकर एंड होते, पण ते लॉसेस पण त्यांच्या लर्निंग प्रोसेसचा पार्ट असतो. या एज मध्ये मिळालेला एक्सपिरियन्स फ्युचरमध्ये त्यांना मेंटली स्ट्रॉंग बनवतो. स्टॅट्स पण या टुर्नामेंटचा इम्पॅक्ट प्रूव्ह करतात. आज सिनियर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जे रेग्युलर प्लेयर्स आहेत त्यातला मोठा पर्सेंटेज अंडर 19 वर्ल्ड कप खेळलेले आहे. खूप वर्ल्ड कप विनर्स, टेस्ट कॅप्टन्स आणि लॉंग टर्म इंटरनॅशनल या प्लॅटफॉर्म मधूनच वर आलेत. यामुळे क्लिअर होतं की अंडर 19 वर्ल्ड कप फक्त एक युथ इव्हेंट नाही तर एक स्ट्रक्चर्ड पाथवे आहे इलाइट क्रिकेटकडे. ICC मेन्स अंडर 19 वर्ल्ड कप ही फक्त मॅचेसची टुर्नामेंट नाही, तो एक प्रूव्हिंग ग्राउंड आहे जिथे टॅलेंटला पॉलिश मिळतो.
विकनेसेसला एक्सपोज होतात आणि रिलायन्स बिल्ड होतो. या कॉम्पिटिशन मधूनच फ्युचर इंटरनॅशनल क्रिकेटचा चेहरा तयार होतो. आज जे टीनेजर्स या स्टेजवर फाईट करतात, उद्या तेच वर्ल्ड कप्स आणि टेस्ट सिरीज मध्ये हेडलाईन्स बनणार आहेत. आता तुम्हाला काय वाटतं, या मेन्स अंडर 19 वर्ल्ड कप मधून कोणता यंग प्लेअर पुढच्या काही वर्षात इंटरनॅशनल क्रिकेटचा नेक्स्ट सुपरस्टार बनून समोर येईल, हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.